आजपासून 42 दिवसांपूर्वी मी असा दिसायचो आणि आज मी असा दिसतोय. आता हे बघून बऱ्याच जणांचे डीएम मला येणार आहे की दादा तुझी सायकल सांग. कारण ऑब्व्हियस गोष्ट आहे की 42 दिवसामध्ये जो रिझल्ट मला आलाय तो एखाद्या नवीन जिम गोअरला नॅचरली येणं शक्यच नाहीये. पण या सगळ्यात कुठल्याही कन्क्लुजनवर येण्याच्या आधी लेट मी क्लिअरली टेल ऑल ऑफ यू गाईज की मी हे ट्रान्सफॉर्मेशन पूर्णपणे नॅचरली करतोय. कुठल्याही प्रकारचे अॅनाबॉलिक्स किंवा बँड सबस्टन्सेस मी घेत नाहीये. आणि हा जो रिझल्ट दिसतोय हा फक्त 42 दिवसांचा नाही तर 8 वर्ष केलेल्या मेहनतीचा आहे. येस, 2013 पासून तर 2020 पर्यंत मध्ये एक 5-6 महिने सोडले तर मी कंटिन्यू वर्कआउट केलंय आणि माझी बॉडी ऑलरेडी त्या स्टेजला जाऊन आली आहे. अँड दिस अ थिंग कॉल्ड मसल मेमरी. केलेली मेहनत, केलेलं प्रत्येक वर्कआउट हे कधीही वाया जात नाही. तर जे नवीन नवीन मुलं जिमला जात आहे आणि 5-6 महिन्यात रिझल्ट येत नाही म्हणून डिमोटिवेट होत आहे, त्यांना माझं एकच सांगणं आहे की भाई वेळ लागतो. बॉडी बनवणं म्हणजे तपस्या करण्यासारखं आहे. तर मन लावून वर्कआउट करा, कॅलरिक इनटेक नीट ठेवा आणि रिझल्ट तुम्हाला सुद्धा नक्की दिसेल. असो, आज होता आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा डे 42 आणि आज आपण आर्म्स ट्रेन केले. आधी बायसेप कर्ल्सचे 3 सेट केले, मग पुलीवर स्कल क्रशर्सचे 3 सेट केले, मग केबल कर्ल्सचे 3 सेट केले, मग ट्रायसेप पुश डाऊनचे 3 सेट केले, मग मशीन प्रिचर कर्ल्सवर 3 सेट केले, मग रोप एक्सटेन्शनचे 3 सेट केले आणि शेवटी हॅमर कर्ल्सचे 3 सेट करून आजचं वर्कआउट फिनिश केलं. युग सहस्त्र योजन पर भानू लील्यो ताहि मधुर फल जानू. अर्थात आकाशात युग सहस्त्र योजन म्हणजे पृथ्वीवरून साधारण 150 मिलियन किलोमीटर लांब असणाऱ्या सूर्याला हनुमंताने गोड फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला होता. तो बोलो जय जय श्रीराम. भेटूया पुढच्या रीलमध्ये.